आज सकाळच्या जेवणामध्ये बनवल्या होत्या शिंगोळ्या. घरातल्यांना सगळ्यांना सर्दी झालेली आहे. माझ्या बाळाला सर्दी झाली आहे. तर सर्दी झाल्यानंतर हा पदार्थ नेहमी जुन्या काळी आपली आजी बनवायची. घरातले जर कोणी आजारी असेल तर हा पदार्थ नेहमी बनवायला जायचा. हे हुळग्याच्या पिठापासून बनवले जातात. हुळग्याचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे आणि लसूण याची पेस्ट एकदम थोडीशी टाकायची, मिरची पावडर आणि थोडंसं मीठ थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं आहे, कारण की याचा मेन जो चव असते ती मिठाचीच असते. आणि हे मळून घ्यायचं आहे. मळताना याला काही तकलीफ लागत नाही. हे असं चिकट नसतं, पटक्यात मळलं जातं. आणि थोडंसं राटच मळायचं आहे, कारण की ह्या शिजल्यानंतर खायला खूप चांगल्या लागतात नंतर. आणि मग त्याच्यानंतर एक तडका देऊन घ्यायचा. थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि जे जिरे आणि लसूण याची जी मी पेस्ट बनवली त्याचाच फक्त तडका द्यायचा आहे. बाकी मिरची वगैरे याच्यात काहीच टाकायचं नाही. जिरे लसूण आणि याचा थोडासा तडका देऊन घ्यायचा आणि मग याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी हे खूप जास्त प्रमाणात टाकायचं आहे, कारण की याला शिजायला खूप वेळ लागतो. हे जर कच्चे राहिले तर पोट दुखण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणीही भरपूर टाकून घ्यायचं आहे. या पूर्ण पाण्यामध्ये शिजवल्या जातात आणि नंतर याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचा कूट टाकला जातो. मग तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. मी अशा प्रकारे असे गोळे करून अशा शिंगोळ्या बनवल्या होत्या. त्या शिंगोळ्या बनवून झाल्यानंतर पाणी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. उकळी आल्यानंतर याला छान शिजायला ठेवायचं आहे. परंतु ह्या सगळ्या झाल्यानंतर एकदम थोडंसं पीठ ठेवायचं, म्हणजे सुपारी इतकं पीठ ठेवायचं आणि ते पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं. त्याने काय होतं, घट्ट होतं, जास्त पातळ भाजी होत नाही, घट्टपणा यायला चांगला मदत होते. असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून हे नंतर त्या जे उकळी आले त्याच्यामध्ये ॲड करायचं. नंतर भरपूर वेळ शिजून दिल्यानंतर शेवटी कूट टाकायचा आहे. एकदम थोडासा तुम्हाला हवा तसा, म्हणजे जर तुम्ही डाएट करत असाल, शेंगदाणा वापरत नसाल तर थोड्याशाच प्रमाणात टाकायचा आहे. आणि चव चांगली येते आणि घट्टपणा येतो. ह्या शिंगोळ्या ह्या बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ल्या जातात. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप चांगल्या लागतात. जर जास्त उष्ण होत असेल तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा मग चपातीबरोबर पण खाऊ शकता, पण याची चव जास्त बाजरीच्या भाकरीबरोबर लागते. गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी ह्या खायच्याच नसतात. म्हणजे जर 3रा-4था महिना चालू असेल तर ह्या खायच्याच नसतात, कारण की त्यांनी उष्ण खूप असतात. त्याच्यामुळे त्यांनी खायच्याच नसतात. फक्त लहान बाळं आणि आजारी असेल तर घरामध्ये नेहमी हे महिन्यातून 15 दिवसातून एकदा आमच्या ह्या घरामध्ये होतात. पावसाळा चालू झाल्यानंतर हिवाळा चालू झाल्यानंतर तर आठवड्यातून एकदा ह्या असतातच. खूप पौष्टिक आहे. नक्की आपल्या बाळाला करून खायला घाला. माझ्या बाळाला तर खूप आवडतात ह्या. संडेच्या दिवशी आमच्या 15-20 दिवसातून महिन्यातून पावसाळा हिवाळा चालू झाल्यानंतर संडेच्या दिवशी तर ह्या आमच्या कधी ठरले. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सुजाता आय पण